नमस्कार मंडळी, हॉरर गप्पा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत इट बद्दल, एक अशी भयानक शक्ती जी भीतीवर जगते. खूप वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये आकाशातून एक उल्कापिंड कोसळली, पण तो फक्त एक दगड नव्हता. त्याच्यासोबत आली होती एक प्राचीन अमानवी भयानक शक्ती. इट माणूस नाही, तो राक्षसही नाही, तो आहे भीतीतून जन्मलेली एक भयानक शक्ती. त्याला ठराविक रूप नाही, तो प्रत्येक माणसाच्या सगळ्यात मोठ्या भीतीचं रूप घेतो. उदाहरणार्थ, कोणाला अंधाराची भीती वाटेल तर इट अंधार बनतो, कोणाला आजाराची भीती तर इट हा विकृत शरीर बनतो, आणि मुलांसाठी तो जोकर बनतो, कारण मुलांची भीती सगळ्यात शुद्ध असते. आणि जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रीम भीती वाटेल तेव्हा तो तुम्हाला खाऊन टाकेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इटला काही रंग, रूप, आकार नाही, तर मग हा जोकर सारखा का दिसतो? याला पेनीवाईज द डान्सिंग क्लाउन म्हणतात. पेनीवाईज हा एक नाटकातील विदूषकाचं पात्र आहे. त्याचे रूप या इटने धारण केलेले आहे, कारण जोकर लहान मुलांना आकर्षित करतो. मुलं त्याच्यावर विश्वासही ठेवतात, आणि त्याच वेळी जोकर भीतीदायकही असतो. आणि भीती इट साठी सगळ्यात शक्तिशाली असते. मग या इटचं खरं रूप काय? तर मूवीज आणि बुक्स मध्ये सांगितल्याप्रमाणे इटचं खरं रूप मानवी डोळ्यांना समजण्या पलीकडचं आहे. जे लोक ते खरं रूप पाहतात ते वेडे होतात किंवा कधीच परत येत नाही. आता या भयानक प्रकारावर 2 चित्रपटही बनलेले आहेत. एक 2017चा इट चॅप्टर 1 आणि 2019चा इट चॅप्टर 2. पहिल्या चॅप्टर मध्ये डेरी या शहराचा सीन दाखवला जातो, आणि वर्ष आहे 1989. आता ही तीच जागा आहे जिथे खूप वर्षापूर्वी उल्कापिंड कोसळली होती. या शहरात लहान मुलांचा एक छोटासा क्लब आहे, त्याचे नाव लुझर्स क्लब आहे, आणि या मुलांच्या मागे इट लागलेला असतो. तर दुसऱ्या चॅप्टर मध्ये तीच मुले मोठी होऊन आता 27 वर्षानंतर इटला संपवण्यासाठी परत येतात, कारण इट हा दर 27 वर्षांमध्ये जागे होतो. या दोन्ही चित्रपटांचे निर्देशन अँडी मस्केटी यांनी केलंय, आणि अलीकडेच आलेल्या इट वेलकम टू डेरी या सिरीज मध्ये पण हे क्रिएटिव्हली इन्व्हॉल्व्ड आहेत. या चित्रपटांमध्ये दाखवले आहे की इट कशा प्रकारे शिकार करतो, आणि इट पासून बचाव करण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे भीतीला संपवणे. इट वेलकम टू डेरी ही सिरीज 1962च्या घटनेवर आधारित आहे. यात आपणास दाखवण्यात येते की इटचा उगम कसा झाला, आणि तो कशा प्रकारे रंगरूप बदलतो, आणि इट हा फक्त डेरी या शहरातच सीमित का आहे. हे चित्रपट आणि सिरीज मस्ट वॉच आहेत, कारण इटचा कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे, आणि सोबतच स्टोरी लाईन, सिनेमॅटोग्राफी, ऍक्टिंग सुद्धा बाप लेवल आहे. तर ही होती इट या भयानक शक्तीची कहाणी. आवडली असल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.